भुसावळात राजकीय नेत्यांनी आरोप प्रत्यारोप न करता समन्वय समिती स्थापन करून विकास करावा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांचे आवाहन। भुसावळ शहरात सुद्धा सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये पत्रकार परिषदा घेऊन आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहे, परंतु यामुळे भुसावळ शहराचा विकास पूर्णपणे थांबलेला असून नागरिकांना धारेवर धरण्याचा हा प्रकार आहे। त्यासाठी सत्ताधारी व भाजप दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे येऊन समन्वय समिती स्थापन करून विकास केल्यास भुसावळचा विकास होऊ शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे। विविध प्रतिष्ठित नागरिक मला सांगतात की भाऊ, ही फार परिस्थिती वेगळी आहे। अनेक लोक या भुसावळ शहरातून बाहेर निघत आहेत। भुसावळ शहरामध्ये जे वैभव होतं ते आज बघायला मिळत नाही आहे। तर मग याला कारणीभूत कोण? विरोधकांना आणि सत्ताधाऱ्यांना हा नगरपालिकेच्या माध्यमातून जे लोकांना वेढीच धरण्याचा अधिकार दिला कोणी? अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने विचारतात, पण बोलणार कोण? म्हणून आज मी या विषयाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी तुमच्यापर्यंत आलेलो आहे। सत्ताधारी आणि विरोधक दोघं सुद्धा मागील 9 वर्षाचा लेखाजोखा मांडताना, मग ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष 9 वर्ष सत्तेत होतं, त्यांनी मिळवली होती याच कारणावर की आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, आम्ही तुम्हाला हे देऊ। काय कामं झाले असतील, काही प्रमाणावर कामं झाली, काही कामं नसतील झाली, परंतु ज्या वेळेला जर त्यांनी चुकीचं काम केलं तर आजचे सत्ताधारी त्यावेळेला विरोधकात होते। त्यांनी त्यावेळेला त्यांना जा विचारला का? त्यांनी आंदोलनं केली का? त्यांनी त्यावेळेला निवेदनं दिली का? मग आज जर अशी परिस्थिती होत असेल तर मी सुद्धा या परिस्थितीला बळी पडलेलो आहे, परंतु मी जनतेची कामं करताना कोणत्याही विरोधाचा विचार न करता काम केले आहे। 18 कोटी रुपये वीज बिल बाकी होतं। पेन्शनर असोसिएशनचे स्वर्गीय SL पाटील तुम्ही पाहिलंय की कशा पद्धतीने त्या ठिकाणी राजकीय विषयाला अनुसरून त्यांचं काम करायचे। त्यांचे सुद्धा आम्ही पूर्ण देयके त्या ठिकाणी दिले, वीज बिल पूर्ण भरलं, जमिनीचा मोबदला देण्यासाठी निवृत्ती फालक एक मॅटर गाजलं होतं, त्यांचा तो तिढा आम्ही त्या ठिकाणी मोडला। असे अनेक कामं करत 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 आज या ठिकाणी आलो। जर की त्यावेळेला तोडक्या पद्धतीचे पैसे मिळायचे, आज शासनाच्या माध्यमातून भरमसाठ करोड रुपयाचा निधी तुम्हाला मिळतो, परंतु तो जर निधी योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लागत नसेल तर हे आमचं दुर्दैव आहे। इतकंच नाही तर या परिस्थितीवर मी तर इतकं म्हणेल की माझ्यासारखे, आमच्यासारखे कपाळ करंटे कोणीच नसावे।